श्री स्वामी समर्थ. आपला उद्योग आहे, व्यवसाय आहे, सपोज पार्लर आहे आपलं किंवा एखादा किराणा शॉप आहे, छोटासा आहे, छोटा मोठा व्यवसाय आपण करत आहे आणि तो व्यवसाय आपला चालत नाही, आपल्याकडे कस्टमर येत नाहीये. मग अशा वेळेला आपण काय करायला पाहिजे बघा, कवडी लक्ष्मीला आकर्षित करते, स्वतःकडे आकर्षित करते. त्याच्यामुळे काय करायला पाहिजे, आपण दुकानाला कवडी तोरण हे लावायलाच पाहिजे. कवडी तोरण कुठल्याही स्वामी समर्थ जवळच्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये जर तुम्ही गेला तर तुम्हाला तिथे कवडी तोरण मिळून जाणार. कवडी तोरण तिथे आपल्याला लावायचे. त्यानंतर आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी जिथे तुमचा व्यवसाय करता त्या ठिकाणी छोटंसं का होईना आपल्याला श्रीयंत्राची स्थापना करायची. श्रीयंत्र म्हणजे लक्ष्मीचं आसन. जर तुमच्याकडे श्रीयंत्र असलं तर नक्कीच तुमच्याकडे कस्टमर येणार आणि लक्ष्मी तुमच्याकडे येतच राहणार. येत राहणार म्हणजे कस्टमर जेव्हा तुमच्याकडे येतात त्यावेळेस तुमच्याकडे पैसे येते आणि पैसे आले म्हणजे तुमच्याकडे लक्ष्मी येते. लक्ष्मी म्हणजेच पैसा. आणि मग आपल्याला त्या श्रीयंत्राची पण तिथे स्थापना करायची आहे आणि रोज न चुकता श्री सुक्त आपल्याला म्हणायचे. कारण माहितीये का, आपण जेव्हा लक्ष्मी मातेची स्तुती करतो, त्या स्तुती केल्याच्या नंतर लक्ष्मी मातेला आपल्या घरी यावंच लागते. आपले व्यवसाय आपण जिथे व्यवसाय करतो तिथं ते नक्की येणारच. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, श्रीयंत्राची स्थापना करायची आहे, श्री सुक्त म्हणायचं आहे आणि कवडी तोरण हे आवर्जून आपल्या जिथे शॉप आहे त्या दाराला लावायचं आहे आपल्याला. आणि ते तुम्हाला कुठेही मिळून जाणार. व्हिडिओज आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.